रामूचं नुकतंच लग्न झालं होतं. रामूला चिकन खायची फार आवड होती, पण त्याची बायको पूनम शाकाहारी होती. काही दिवसांनी रामूच्या वडिलांचं निधन झालं. वडिलांमुळेच हा नालायक रामू आतापर्यंत सांभाळला होता. चला आता याला घराबाहेर काढायची वेळ आली आहे. अगदी बरोबर. हा काही कामधाम करत नाही आणि उगीच पैशाची उधळपट्टी करतो. रामूच्या वडिलांचं एक हॉटेल होतं. रामू फार शिकलेला नव्हता, त्यामुळे त्याचा मोठा भाऊ श्याम त्याच्याकडून सगळी लहान मोठी कामे करून घ्यायचा आणि स्वतः फक्त बसून हिशोब ठेवायचा. त्याला आपल्या भावाला हिस्सेदारीतून काढायचं होतं, पण वडिलांमुळे ते शक्य होत नव्हतं. पण आता त्यांचे वडील नव्हते. चल आपलं सामान घे आणि या घरातून निघून जा. निघून जा? पण मी कुठे जाऊ भाऊ? मला काय माहिती, जिथे जायचं तिथं जा, पण या घरात तुला आणि तुझ्या बायकोला जागा नाही. समजलं का तुला? अरे भाऊ, माझं नुकतंच लग्न झालं आहे, मी कुठे जाऊ? तू लग्नच का केलंस? उगीच प्रत्येक महिन्याला पैसा घेतोस. रामूने हात जोडून मोठ्या भावाला विनवणी केली, पण श्याम आणि त्याची बायको काहीच ऐकले नाहीत आणि दोघांना घराबाहेर हाकलून दिलं. अरे जाजा, इतके भांडे तुला कशाला लागतात? तुला शेवटी कोरडे भातच खायचे आहे. एका हंडीत काय काय बनवता येईल हे जर श्यामच्या बायकोला माहीत असतं तर ती हांडीही दिली नसती. रामू आणि पूनम नवीन घराच्या शोधात निघाले. पूनम, मला माफ कर. माझ्यामुळेच लग्नानंतर तुला हे सगळं सहन करावं लागतंय. अहो, यात तुमची काय चूक आहे? जी तुम्हाला काय माहीत होतं की तुमचा भाऊ आणि वहिनी असं करतील? खरं म्हणजे मी अभ्यासात कधीच चांगला नव्हतो. भाऊ नेहमी ओरडायचा. वडिलांनाच माझ्यावर प्रेम होतं. वडिलांमुळेच सगळं सुरळीत चाललं होतं, पण आता ते नाहीत. काही हरकत नाही जी, सगळं ठीक होईल. कसं ठीक होणार पूनम? ना माझ्याकडे पैसे आहेत ना घर. आपण कुठे जाणार? काय झालं? फुटपाथवर किती लोक राहतात आणि आपणही राहू आणि भीक मागू. मग दोघांनी मिळून फुटपाथवर लाकडं आणि साड्यांपासून एक तंबूसारखं छोटंसं घर केलं आणि तिथेच राहू लागले. मग दुसऱ्या दिवशी सकाळी दोघं नवरा बायको भीक मागायला निघाले. देवाच्या नावाने काहीतरी द्या, कृपया देव तुमचं भलं करेल. पण तरुण पती पत्नीला पाहून लोक म्हणू लागले, बोलायला तर सगळे बोलतात, पण खरी वेळ आली की कोणीही साथ देत नाही. जवळच लिटू नावाचा एक मुलगा राहत होता. तोही तिथेच भीक मागायचा. भाऊ, असंच कोणी भीक देतं का? थोडा अभिनय करावा लागतो. अभिनय? पूनम आणि रामूची त्या मुलाशी मैत्री झाली. चला, आज मी तुम्हाला भीक मागायचा उपाय शिकवतो. त्याने जास्त पैसे मिळतात. अच्छा, तो कसा रे? कधी लंगडा असल्याचं दाखव, तर कधी आंधळा असल्याचं. मी तर असंच करतो. रामूला हे बरोबर वाटलं. दुसऱ्या दिवशी तो लिटू सोबत आंधळ्याचं नाटक करून भीक मागायला गेला आणि त्या दिवशी त्याला तब्बल 500 रुपये मिळाले. मग हे पाहून पूनम आनंदी झाली. अरे लिटू, तुझ्यात तर भारी अक्कल आहे रे. लिटू, तुझ्यामुळेच आज आम्हाला इतके पैसे मिळाले. चल सांग, आज काय खायचं तुला? मी कित्येक दिवसांपासून चिकन खाल्लं नाही. हो ना, मलाही खूप दिवस झाले चिकन खाल्लं नाही. मग मी चिकन घेऊन येतो. आज तू चिकन बनव आणि आपण तिघं मिळून चिकन खाऊ. ठीक आहे, तुम्ही या, मी काहीतरी जुगाड करते. रामू 1 किलो चिकन घेऊन आला आणि पूनमने लाकडांच्या चुलीवर हांडी ठेवली. हांडीमध्ये चिकन कसे बनेल बरं? माहीत नाही, पण प्रयत्न करते. तरी आपल्याजवळ दुसरं काही आहे का? आणि तिने त्या हांडीत चिकन टाकलं. पूनमनं त्यात आले लसूण, मीठ, थोडं तेल आणि हळद घालून सगळं छानपणे मिसळलं आणि मंद आचेवर शिजू दिलं. अरे वा,
आयुष्यात पहिल्यांदाच मी चिकन बनवलं आहे आणि सुगंध तर किती छान येतोय. बरं झालं पूनम. तसंही आपल्याजवळ दुसरं काही नाही. मग तिघांनी मिळून त्या हंडीतलं चिकन खाल्लं. अरे वा, चव तर अप्रतिम आहे. काकू, तुम्ही काय कमालच चिकन बनवलं. असं चिकन मी आयुष्यात कधीच खाल्लं नव्हतं. वा भाऊ वा, हांडीमध्ये इतकं स्वादिष्ट चिकन बनतं हे मला आजच कळलं. मग तिघांनी मिळून पोटभर चिकन खाल्लं. पूनम काकू, तुम्ही इतकं छान हांडी चिकन बनवता, मग हेच चिकन विकायला का सुरू करत नाही? तुमचं हांडी चिकन नक्कीच सगळ्यांना आवडेल. हो लिटू, पण त्यासाठी तर पैशांची गरज आहे ना. मोठी हांडी हवी, चूल हवी, लाकूड हवं. आपल्याकडे पैसेच नाहीत. एवढे पैसे कुठून आणायचे आपण? काळजी करू नका काकू, मी देतो ना पैसे. भीक मागून मी थोडे पैसे साठवले आहेत, तेच या व्यवसायात लावतो. तुम्ही मला भागीदार करून घ्या. अरे लिटू, खूप खूप धन्यवाद तुझे रे. लिटू, तू आमच्यासाठी एवढं करतोयस. मग दुसऱ्या दिवशी पूनमने हांडी चिकन बनवायला सुरुवात केली. हांडी चिकनच्या सुगंधाने लोक थांबून बघू लागले. पूनम फुटपाथवर बसून हांडी चिकन बनवू लागली आणि लिटू व रामू लोकांना वाढू लागले. हळूहळू ती जागा फुटपाथ हांडी चिकन या नावाने प्रसिद्ध झाली. लोकांनी त्यांच्या हांडी चिकनचं प्रचंड कौतुक केलं आणि एका वर्षातच त्यांनी स्वतःचं दुकान उभं केलं. लिटूही त्यांच्याच कुटुंबासोबत राहू लागला. तिकडे शामूच्या हॉटेलचा व्यवसाय मात्र बंद पडायच्या मार्गावर आला. कारण खरं तर सगळं काम रामूच सांभाळायचा. तो ग्राहकांशी प्रेमाने वागत असे म्हणून सगळे आनंदाने हॉटेलमध्ये यायचे. पण श्यामला ते जमलं नाही आणि त्याचं हॉटेल बंद झाले. एका वर्षानंतर रामूने तेच हॉटेल विकत घेतलं आणि असंच हांडी चिकन विकून रामू, पूनम आणि लिटू श्रीमंत झाले आणि आनंदाने समाधानाने आपलं आयुष्य जगू लागले. तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.